हॅलो गाईज, तर आम्ही चाललो आहे सानूला घेऊन गार्डनमध्ये. तर माझं थोडं पार्लरमध्ये काम होतं, ते झाल्यानंतर आम्ही निघालो शालीमारला. पहिले शालीमारचं काम वगैरे आवरून घेतलं, त्यानंतर सानूला घेऊन आम्ही गार्डनमध्ये गेलो. तर तुम्ही नक्की बघा पुढे जाऊन आम्ही गार्डनमध्ये किती मजा हे केली. गार्डन एक्झॅक्टली डोंगरे वस्तीच्या समोर आहे, त्यामुळे आम्ही डोंगरे वस्तीला जायचं होतं, पण मग आम्हाला हे गार्डन दिसलं. म्हटलं चला आपण पहिले गार्डनमध्ये जाऊ, कारण सानू थोडं गार्डनमध्ये खेळल अशा इंटेन्शनने आम्ही या गार्डनमध्ये आलो होतो. त्यानंतर सानूसाठी मस्त आम्ही बॉल घेतला. तुम्ही बघू शकता तिथं जे पण लहान मुलं खेळत आहे त्यांच्याकडे हाच बॉल आहे. तिथे लावलेल्या या बॉलच्या स्टॉलने खूपच पैसे कमवलेले असतील असा विचार मी करत होते. आणि कारण सर्वांकडेच हा बॉल होता ना, त्यामुळे माझ्या डोक्यात असा विचार येत होता. तर आम्ही मस्त आतमध्ये आलो आणि सानूला स्लाईड वगैरे वरती बसवलं. तिला तर अजिबात भीतीच वाटत नव्हती. तिला तर आम्ही जास्त कुठं नेत पण नाही, तरी तिला या पाळण्यांवरती बसायला कसं आवडतं काय माहिती. मग आम्ही मस्त संध्याकाळचं घरातून निघालेलो होतो, त्यामुळे वातावरण खूप छान होतं. पहिले आम्ही आमचे कामं वगैरे करून घेतलो, मग आम्ही या गार्डनमध्ये आलो. मग ही सानू मला बोलत होती, मम्मा माझ्यासोबत बॉल खेळ, पण तिचं लक्ष परत एका स्लाईडकडे गेलं. मग मी तिला स्लाईडवरतून फिरवून आणलं. मग आम्ही दोघी मायले की निघालो पुढे. मग आम्ही तिघांनी मस्तपैकी बॉल वगैरे खेळला, तुम्ही बघू शकता. तिच्यासोबत आम्हीही लहान मुलं झालो असं वाटत होतं, पण छान वाटत होतं. आम्ही तिघांनी पण मस्त टाईम स्पेंड केला सोबत, त्यामुळे खूप छान वाटत होतं. मग काय संध्याकाळ झाली, तुम्ही बघू शकता त्यांच्या बॅक साईडने कसा सनलाईट चमकतोय. मग सनसेट वगैरे झाला आणि आम्ही निघालो. म्हटलं घरी जाऊ, तर बघा ही सानू लगेच रडायला लागली. त्यानंतर मी रिटर्न थोडंसं खेळली, तर बघा ही सानू माझी खाली पडून गेली. त्यानंतर तिला या दोन मुली भेटल्या आणि त्या सानूसोबत मस्त खेळत होत्या. त्यानंतर इथे स्कूल ट्रिप आलेली होती, त्यामुळे त्यांचा मस्त सिंगिंग शो चालू होता, तो आम्ही थोडा बघितला. त्यानंतर मस्त गरम वडापाव खाल्ला आणि घरी जाण्यासाठी निघालो. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गाईज.